स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. विटात मर्डर, डोक्यात घातली फरशी. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. प्रवेश सुरू नर्सरी ते 8वी. आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या, बघा, अनुभव घ्या, खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या. आपण आपल्या पाल्याला 1 महिना आमच्या शाळेत पाठवू शकता. त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही. या 1 महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली, आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का, तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी फोन करा 8550 91 39 99. 11वी 12वी सायन्स, नीट, JEE, CET, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. किरकोळ कारणावरून डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना विटा शहरात उघडकीस आली. राजेंद्र भाऊसू यादव वय 58 राहणार कडेपूर तालुका कडेगाव असं खून झालेल्या मजुराचं नाव आहे. ही घटना गुरुवारी 30 मे रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास येथील कराड रस्त्यावर घडली आहे. याबाबत पार्थ विकास यादव यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संशयित सागर अशोक वाघमारे वय 30 शाहूनगर विटा तालुका खानापूर यास अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, येथील कराड रस्त्यावरील नेवरी रस्त्यावरील गुरुप्रसाद प्लाझा इमारतीच्या समोर 2 मजुरांच्या आपसात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. यामध्ये संशयित सागर अशोक वाघमारे वय 30 मूळ राहणार कलेडोन तालुका खटाव जिल्हा सातारा, सध्या राहणार शाहूनगर विटा तालुका खानापूर यांनी राजेंद्र यादव याच्या डोक्यात फरशी मारल्यानं ते गंभीर जखमी झाले होते. याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने जखमी राजेंद्र यादव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय, अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली. दरम्यान नेवरी नाक्यावर खून झाल्याची माहिती समजताच शहरात खळबळ माजली. बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने यंत्रणा गतिमान करत संशयित सागर वाघमारे याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मेमाने यांनी दिली. विटा पोलिसांच्या पथकानं अवघ्या 12 तासात खुनाचा छडा लावत संशयित आरोपी सागर वाघमारेच्या मुसक्या आवळल्यात. त्याला अटक करून येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केला असता 6 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक मेमाने यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने करतायत. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.